ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम ₹16,02,000 परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील विरार परिसरातील श्रीमती एकता यांची ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट दरम्यान 23,75,000 रुपयाची फसवणूक झाल्याबाबत तक्रार सायबर पोलीस ठाणे येथे प्राप्त झाली होती। तसेच सदर बाबत भाईंदर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 287/2023 भारतीय दंड संहिता कलम 42034 प्रमाणे दिनांक 23/7/2023 रोजी गुन्हा नोंद आहे। सायबर पोलीस ठाणे आवाक अर्ज क्रमांक 1491-B/2023 दिनांक 5/7/2023 नमूद तक्रारीबाबत तात्काळ दखल घेऊन तक्रारदार यांच्या झाल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली। तसेच सदर NCRP पोर्टलवरील तक्रार नोंदविण्यात आलेली असून त्याचा नंबर 21907230 असा आहे। सदरचे सर्व व्यवहार वेगवेगळ्या बँकांच्या खात्यावर गेल्याचे दिसून आले। तात्काळ तक्रारदार यांची फसवणूक रकमेबाबत संबंधित बँकांसोबत तात्काळ पत्र व्यवहार करून व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली व माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी 8वे न्यायालय ठाणे कोर्टाच्या आदेशाने सदरची फसवणूक रक्कम तक्रारदार यांच्या मूळ खात्यावर परत मिळविण्यात आली आहे। अशा प्रकारची फसवणूक टाळण्याकरता घ्यावयाची काळजी। 1. गुंतवणुकीचे निर्णय घेताना काळजी घ्या, तुमचे पैसे हुशारीने गुंतवा। 2. कंपन्यांच्या खात्रीशीर आणि जास्त परताव्याच्या खोट्या दाव्यांना बळी पडू नका। 3. फेसबुक, इंस्टाग्राम अथवा व्हॉट्सअॅपवर जास्त परतावा देणाऱ्या प्रमोशनल ॲडवर विश्वास ठेवू नका, त्याद्वारे आपली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे। 4. अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये टेलिग्राम चॅनेल, व्हॉट्सअॅप ग्रुपवर ॲड करून तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे स्क्रीनशॉट मेसेजेस दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते। गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखवून फसवणूक करण्यात येते। एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला की हे लोक गुंतवणूकदारांना जास्त व खात्रीशीर परताव्याची हमी देतात। अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो। 5. क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते। यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते। अशी गुंतवणूक करण्या अगोदर आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करून गुंतवणूक करा। 6. कोणतेही अनोळखी ॲप्लिकेशन डाउनलोड करू नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नये। 7. ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे फसवणूक करणे कायद्याने गुन्हा आहे। असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास सायबर गुन्हे कक्षात संपर्क साधावा। तसेच www.cybercrime.government.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी। सदरची कामगिरी श्री अविनाश अंबुरे, पोलीस उपआयुक्त गुन्हे विभाग, श्री मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुजित कुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील भावळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस अंमलदार प्रवीण आव्हाड, गणेश इलग, महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम, पोलीस अंमलदार प्रशांत बोरकर, महाराष्ट्र सुरक्षा बळ प्रवीण सावंत व सोनाली मोरे यांनी पार पाडली आहे। सायबर पोलीस ठाणे ईमेल ID cybercrime.mb-vv@mahapolice.government.in